नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी खास करून थकबाकीदार आणि पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी आपल्या वर्धा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वामन सिंह यांच्याकडून एक अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्या शेतकऱ्यांसाठी आलेली आहे. जे शेतकरी आपल्या कर्जाची वेळेवर परतफेड करत असतात अशा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे, आणि ती म्हणजे की आपल्या शेतकऱ्यांना दरवर्षी दिल्या जाणाऱ्या पीक कर्जाची विहित मुदतीत परतफेड करणे जे आहे ते आवश्यक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की या मुदतीमध्ये जर परतफेड झाली नाही तर आपल्या शेतकरी बांधवांना पुढील वर्षी कर्ज उपलब्ध होण्यास अडचणी ज्या आहेत त्या निर्माण होण्यासोबतच त्या शेतकऱ्यांना कर्जावरील जे काही व्याज सवलत योजना आहे त्याचा सुद्धा लाभ मिळत नाही. आणि त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांनी पीक कर्ज वेळेनुसार नूतनीकरण करावे आणि वाढीव पीक कर्जासह व्याज सवलत योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हाधिकारी वामन सिंह यांनी केलं आहे. तर मित्रांनो, आपल्या या वर्धा जिल्ह्यातील विविध बँकामार्फत पीक कर्जाचं वितरण केलं जात असते. त्यासोबत वर्धाच नाही तर आपल्या संपूर्ण राज्यामध्ये जे काही पीक कर्जाचं वितरण करण्यात येत असते त्यामध्ये जर अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड जी आहे तर ती विहित मुदतीत म्हणजेच की कर्ज घेतल्यापासून 365 दिवस किंवा 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना करावी लागत असते. आणि या मुदतीमध्ये कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन वर्षासाठी पुन्हा परत कर्ज दिलं जात असते. आणि मुदतीत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना व्याजाचा सुद्धा लाभ देण्यात येत असतो. तर महत्त्वाचं म्हणजे की मुदतीमध्ये परतफेड न केल्यास कर्ज खाते जे आहे ते थकीत होते, आणि अशा थकीत खातेदारांना बँका जे आहेत ते पीक कर्ज देत नाहीत. आणि त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांना अडचणीचा सामना जो आहे तो करावा लागतो. आणि खाते नूतनीकरण घेतल्यास नवीन पीक कर्जाच्या दरानुसार वाढीव कर्ज घेण्यास शेतकरी पात्र होतात. आणि विहित मुदतीत कर्ज परतफेड केल्यास डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ उपलब्ध होतो. आणि या योजनेअंतर्गत आपल्या शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत कर्ज जे आहे ते 0% व्याजदरावर शेतकऱ्यांना उपलब्ध होत असते. आणि शेतकऱ्यांचं जे कर्ज खाते आहे तर ते कर्ज खाते नूतनीकरण केलेल्या शेतकऱ्यांना बँकाच्या इतर कर्ज योजना देखील लाभ घेता येत असतो. त्यामध्ये कृषी वाहन योजना असेल, शेती तारण योजना असेल, फळबाग, फुलबाग, हरितगृह, शेडनेट, शेळीपालन, पशुपालन, दूध व्यवसाय, कुक्कुटपालन, कृषी यांत्रिकीकरण, प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रिया आदी योजनांचा लाभ आपले शेतकरी बांधव घेत असतात. आणि मित्रांनो, सन 2017-18 मध्ये जवळपास पीक कर्ज नूतनीकरण झालेलं आपल्या वर्धा जिल्ह्यातील खात्यांची संख्या जी आहे ती 13,492 होती. नंतर 18-19 मध्ये 9,147 आणि 19-20 मध्ये 14,000. तर पुन्हा पाय झाला ते 21-22, त्यानंतर 23-24 मध्ये 50,841 आणि 24-25 मध्ये 29,767 शेतकऱ्यांनी आपल्या कर्ज खात्यांचं नूतनीकरण जे आहे तर ते केलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना 30 जूनपर्यंत अजूनसुद्धा पीक कर्जाचं नूतनीकरण करण्याची जी आहे तर ती संधी आहे. म्हणजे की त्या 10 दिवसामध्ये आपल्या शेतकऱ्यांनी जर त्यांच्या पीक कर्जाचं नूतनीकरण केलं तर आपल्या शेतकऱ्यांना येणाऱ्या काळामध्ये वाढीव पीक कर्जासह व्याज सवलत योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांनी वेळेवर पीक कर्जाचं नूतनीकरण करून घेऊन वाढीव पीक कर्जासह व्याज सवलत योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन आपल्या वर्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी वामन सिंह यांनी केलं आहे. तर मित्रांनो, आपल्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही माहिती नक्की शेअर करा की त्यांच्याकडे अजून 10 दिवस शिल्लक आहे, ज्यामध्ये शेतकरी आपल्याकडील पीक कर्जाची परतफेड करून किंवा नूतनीकरण करून नवीन वाढीव पीक कर्ज घेऊन 0% व्याज सवलत योजनेचा जे लाभ आहे तर ते घेऊ शकणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती नक्की शेअर करा. चॅनलचं नवीन असाल तर ताबडतोब आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला मात्र अजिबात विसरू नका. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.